विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात काल एक दिवसात 1301 नवीन कोविड रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 3,20,681 वर पोहोचली आहे. कोविड-19 मुळे काल जिल्ह्यात 67 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 6,358 इतकी झाली आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तर विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिवसानिमित्त डॉक्टर कलाम यांच्यावरील पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तसंच वाचकांना ग्रंथवाचनासाठी प्रेरित करण्यामागे ग्रंथपालांची भूमिका या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सुरू असलेल्या परीक्षा काल मुसळधार पावसामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून अचानक रद्द करण्यात आल्या होत्या. या रद्द झालेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे. याबाबत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवावी अशी सूचनाही विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून ती 36 फूट झाली आहे. यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरलं असून 350 लोकांनी स्थलांतर केलं आहे. तर सांगली जिल्ह्यातील 55 पूल पाण्याखाली गेले असून 90 मार्ग बंद झाले आहेत. कृष्णा, माणगंगा, अग्रणी, येरळा, बोर आणि कोरडा या नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि परिसरात आज दिवसभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58